पुरस्कार देण्यासाठी चंद्रकांतजी कराले यांना मी आमंत्रित करतो उर्फ सीके. चला कोण स्वतःच्या वैयक्तिक शैलीतून मात्र 31 धावांचं योगदान आपल्या टीमला दिले आणि आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करून दिला. चला वेलुक संघाचा कर्णधार 12वा खेळाडू कॉमेडी बॉक्स मध्ये, वेलुक संघाचा 12वा खेळाडू किंवा प्रतिनिधी कॉमेडी बॉक्स मध्ये पाठवायचे आणि कंपल्सरी ट्रॅक आणि शूज 12वी खेळाडूला सुद्धा कंपल्सरी आहे आणि जर शूज आणि टी शर्ट जर नसेल तर 2 धावच्या पॅनल्टीला आपल्याला स्वीकार्य जावं लागेल. चला गोलंदाज विठ्ठल सोनवणे सर जर कुठे असते कॉमेडी बॉक्स मध्ये यावे, व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. पहिलाच बॉल येते मात्र उजव्या इष्टीच्या बाहेर आणि एक वाईट. तानाजी ठाकरे पंच आमच्याकडे वळतायत आणि एक वाईटच्या स्वरूपात अकाउंट मध्ये धाव एक कॅरी होते आणि एक या धावसंख्येने संघाचं श्री गणेशा होत आहे. बॅट्समन देविदास एक ओहो, या दरम्यान पुन्हा एकदा एका ऑफस्टमच्या बाहेर चेंडू, सलग 2 चेंडू टाकले, 2 चेंडू मात्र वाईट टाकले आणि एक टीमची टोटल मात्र 2 ने सरकते. धावसंख्या झाली ती 2. ओहो, या दरम्यान ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री कडे चेंडू फेकून दिलाय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 रन. कसं संगीतमय वातावरण केलंय. यावेळेस पहिल्या चेंडू मध्ये एक चौकार पाहायला भेटला. यावेळेस बॅकफुट वर जाऊन पंच केलं. इथे मात्र बाउंड्री रिजनला कव्हर करतो चेंडू. चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 रन. थँक्यू डीजे. पहिले 2 चेंडू मात्र वाईट टाकले आणि नंतर 2 चेंडू सलग मात्र 2 चौकार पाहायला भेटले, ते मात्र देविदाच्या बॅट मधनं. यावेळेस इथे मात्र वाईट डिस्लोंगनला चेंडू क्लिअर करतो. इथे मात्र चेंडू अजून एक देविदाच्या बॅट मधून आलेला एक सनसलता चौकार. थँक्यू. एकविरा आई चषक मागचं झालेले एक टुर्नामेंट मध्ये मात्र सेमी फायनल मध्ये इथे मात्र एक बॅड लक झालं होतं. यावेळेस इथे मात्र लिडिंग एज पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतोय. झेल टिपला, फलंदाज बाद. देविदाच्या रूपाने पहिला आदरा मात्र टीमला बसतोय.
थँक्यू डीजे. सलग 3 चौकार मात्र याच्या बॅट मधून पाहायला भेटले देविदासच्या. एक अफलातून मात्र कामगिरी करून या 4 चेंडूवर मात्र 12 धावांचं योगदान आपल्या संघाला देऊन मात्र तंबूत परततोय तो मात्र बॅट्समन देविदास. न्यू बॅट्समन काशीनाथ वारगडे जर कुठे असतील. ठीक आहे. हो हो, या दरम्यान ऑन साईडला इथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं होतंय आणि एक सिंगल कॅरी केले. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या झाली ती 15. या ओव्हर मधला अजून एक चेंडू शिल्लक. पहिले 2 वाईट, सलग 3 चौकार मात्र. हो हो, या दरम्यान बॅकफुटवर जाऊन इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता, असफल झाला आणि इथे मात्र निर्धार चेंडूची सांगता पूर्ण होते. प्रसाद वारगडे जर कुठे असतील कॉमेडी बॉक्स मध्ये बबलूच्या संपर्क साधा. एका ओव्हरच्या समाप्तीत धावसंख्या झाली ती 15. तब्बल मात्र 7 चेंडूवर मात्र 15 धावा खर्च केल्या तो गोलंदाज रोशनने. मॅन्युलिटी पॉवर प्लेचं षटक मात्र हातल तर 15 धावा खर्च केल्या आणि 3 चौकार सलग मात्र मारून देविदास मात्र तंबूमध्ये परतला. एक विकेट मात्र कॅरी केली देविदासच्या रूपाने आपल्या अकाउंटमध्ये. दुपार सत्र शांत वातावरण इथे मध्ये चालू आहे. मान्यवरांची उपस्थिती सुद्धा इथे मध्ये दिसते. प्रेक्षकांची सुद्धा इथे गर्दी पाहायला भेटते. चलंदा चला. न्यू गोलंदाज वामन आणि स्ट्रायकर बॅट्समॅन रेडी येतो भूपेश. एक टुर्नामेंट झाली होती मागच्या काही दिवसापूर्वी आई एकविरा चषकामध्ये. भूपेशने मात्र चांगली अशी कामगिरी केली होती. आपल्या संघाला मात्र सेमीफायनल पर्यंत पोहोचण्याचं योगदान दिलं होतं. यावेळेस इथे मात्र एक ऑफस्टमच्या बाहेर चेंडू टाकलाय आणि पंच आम्हाला सांगतात रवी बाबरे एक वाईटच्या स्वरूपात अकाउंटमध्ये धाव जमा होते आणि धावसंख्येला एक आकार भेटतोय. धावसंख्येला ती 16. धावसंख्या आतापर्यंत टोटल टीमची स्कोर कार्डवर. पहिला चेंडू येथे मात्र बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे असफल झाला फलंदाज भूपेशच्या माध्यमातून आणि एक निर्धार चेंडू टाकला गेला तो गोलंदाज वामनच्या माध्यमातून. दुसरा चेंडू इथे मात्र पाहूया सरळ बॅटने खेळलाय. लो मॅच लँड मध्ये कोणता क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. पद डीप मधला क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतोय आणि 2 धावा पलून पूर्ण होतात. तिसऱ्याचा प्रयत्न 3 धावा सुद्धा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून इथे पाहायला भेटली आणि धावसंख्येला एक आकार भेटला. धावसंख्या झाली ती 19. एक विकेट मात्र गमावले ती मात्र शास्त्रीनगर दुधालपाडा टीमने. ओहो, मोठा आक्रमण मारायचा प्रयत्न होता या चेंडूवर, इथे मात्र असफल झाला बॅट्समन काशीनाथ. थोडासा बॅकफुटर आहे टीम.
समोर टीम आहे गोलंदाजी करते ती मात्र वेलूक. बॅट्समन रेडी काशीनाथ. तीन चेंडू या ओव्हरमध्ये कंप्लीट करीत असताना गोलंदाज वामन. फुल्लर लेनचा चेंडू इथे मात्र नजाकत दाखवतोय. चेंडू जातोय हवाई सफर करतोय आणि 9+6. या मुरबाड तालुक्यात गावात हिरा चमकून कैसाला. थँक्यू डीजे. एक मात्र इथे 9+6 आणि एक फ्रीट. या फ्रीटचा मात्र चांगला फायदा उठू शकतो का बॅट्समन काशीनाथ. ओहो स्टेप आउट केलाय इथे मात्र काव कॉर्नर रिझल्ट मध्ये. चेंडू फेकून दिलाय. चेंडू जात सीमारेषे पार 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. थँक्यू. हो बॅकफुटवर जाऊन इथे पाहूया क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे चेंडू जर्ज करतोय आणि क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू होतोय फरार. सीमारेषे पार 4 रन. थँक्यू डीजे. 36 धावा आतापर्यंत टोटल. ओहो या दरम्यान इथे मात्र पाहूया डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू जर्ज करतो. जेल सुटला आणि एक जीवनदान भेटलं ते मात्र बॅट्समन काशीनाथला. पाहूया पुन्हा एकदा फेकी खराब येते. इथे मात्र अजून एक धाव मात्र कॅरी केली गेले. अजून एक विकेट मात्र इथे आणि पाहता गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोघांच्या माध्यमातून पाहायला भेटते. एकूण टोटल मात्र 5 धावा मात्र पळून पूर्ण केल्या. खरोखर टाळ्या व्हायला पाहिजेत. असा क्षण मात्र या स्पर्धेमध्ये कमी आढळून येतो कारण 5 धावा मात्र पळून पूर्ण करायचे आहेत. काय फिटनेस आहे या दोन्ही फलंदाजाचे. आणि धावसंख्येला आकार भेटतो. धावसंख्या आली ती 41. एक विकेट येते मात्र गमावली ती मात्र देवीदास. आणि चांगली अशी ते मात्र आपल्या खेळी साकारत दोघांची इथे मात्र चांगली अशी पार्टनरशिप देत असताना आपल्या संघासाठी. एक्केचाळीस धावा आतापर्यंत टोटल टीमची आहे. दोन ओव्हर मध्ये 41 धावा मात्र कुठल्या गेल्या. थोडस बॅकफुटर आहे वेलुक टीम. खूप दुरून आलेला हा संघ आहे आणि मला वाटतं या शिंदीपाडच्या नगरीमध्ये प्रथमतःच त्यांचं आगमन झालंय आणि आमचं एक नातेसंबंधी असा संघ आहे. त्यांचं मी इथे हार्दिक आणि मनापासून स्वागत करतो. या 2 ओव्हरमध्ये 41 धावा तब्बल कुठल्या गेल्या. थोडंसं बॅकफुटर आहे पण आपल्या गोलंदाजीमध्ये मात्र परिवर्तन करून या संघाला मात्र थोडंसं रोखावे लागेल. एका मुरबाड तालुक्यात असं नावाजले जाणारी टीम म्हणजे शास्त्रीनगर दुधालपाडा. यावेळेस इथे मात्र फुलर लाईनचा चेंडू अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न होता पण एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्याला एक आकार भेटतो. धावसंख्या आली ती
42 लॉस ऑफ 1 विकेट. तब्बल 42 धावा मात्र कुठल्या गेल्या. चेन द पेस गतीमध्ये परिवर्तन, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आहे. इथे मात्र झेल टिपला, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. न्यू बॅट्समन अक्षय. भूपेच्या माध्यमातून मात्र दुसरा हादरा बसतोय तो टीम शास्त्रीनगर संघाला बॅटिंग करत असताना. आता मात्र न्यू बॅट्समन अक्षय एक आक्रमण आहे या खेळाडूमध्ये. या दरम्यान बॅकफुटवर जाऊन इथे मात्र एक फटका सजवायचा होता, पण इथे मात्र प्रयत्न फसलाय मात्र बॅट्समन काशीनाथचा. एक गतीमध्ये परिवर्तन करून मात्र 2 चेंडू मात्र निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी झाला गोलंदाज वैभव, आणि एक विकेट मात्र कॅरी केल्याच्या अकाउंटमध्ये. यावेळेस इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा फटका फसलाय आणि इथे मात्र अजून एक विकेटचा मोबदला बॅटिंग करणाऱ्या टीमला शास्त्रीनगर. थँक्यू डीजे. जर थ्रो गोलंदाजी आढळल्यास या स्पर्धेमधून आपल्याला बाद केलं जाईल. याच्यासाठी थर्ड अंपायर ऑब्जेक्शन आहे. थर्ड अंपायर गोटी किंवा पप्पू बाबरे, एक नामवंत पंच. थर्ड अंपायर साठी वारंवार त्यांची भूमिका आपण पाहत असतो. ओके, चला कॉमेडी बॉक्स मध्ये थर्ड अंपायर ची नेमणूक केली आहे, ते म्हणजे आमचे पप्पू बाबरे. तर गोलंदाजी आढळल्यास या स्पर्धेमधून बाद केले जाईल. यावेळेस पुल्लर लाईनचा चेंडू अक्षरशः खोदून काढला अक्षयने. इथे मात्र क्षेत्र डीप मध्ये आहे आणि एक मात्र कव्हर करतो चेंडू आणि एक धाव मात्र कॅरी केले अक्षयने. आणि एका धावाच्या मदतीने धावसंख्येला एक आकार भेटतो. धावसंख्या झाली ती 46, 43, 43 धावसंख्या आतापर्यंत. पाहूया ज्यांच्या नावाने मात्र हे क्रिकेट जाणलं जातं ते म्हणजे रामभाऊ दुधाले. ओहो, या दरम्यान बॅकफुटवर जाऊन पंच करायचं होतं, असफल झालं रामभाऊ दुधाले. आणि इथे मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता पूर्ण होते. धावसंख्येला एक आकार भेटतोय. धावसंख्या आली ती 43, लॉस ऑफ 3 विकेट. दूध झाले तुपारती कापूर झाले ज्योतीला सतवाचे एकविरा आई एवढा उशीर झाला. देवाय भोवरा बेरा केलवना मांडीला केलवना मांडून चिरा मनपण पुरा योगेला. दूध झाले तुपारती कापूर झाले ज्योतीला. In the mix. आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी सर्वानो राग. थँक्यू डीजे. चला
ड्रिंक्स स्टॉली मैदानाच्या बाहेर या. 2 मिनिटाचं टायमिंग असतं फक्त आणि ते 2 मिनिटं तुमचे पूर्ण झालेत. न्यू गोलंदाज रोशन मागच्या ओव्हरमध्ये पहिला षटक मात्र घेऊन आलता. पहिलं सत्र इथे चालू आहे. शांत वातावरण चालू आहे आणि एक दुपार सत्र सुद्धा इथे चालू आहे. संत गतीने हा सामना इथे मात्र चालू आहे आणि धावसंख्या झाली टोटल 43 लॉस ऑफ 3 विकेट. थोडस बॅकफुटर आहे पण येथे गतीमध्ये परिवर्तन करावे लागेल ते मात्र गोलंदाजीमध्ये वेलुक टीमला. वैभवने मात्र चांगली गोलंदाजी केली. 2 विकेट मात्र कॅरी केल्या अकाउंटमध्ये आणि तब्बल फक्त 2 धावा खर्च केल्या. एक अफलातून गोलंदाजीचा क्लास मात्र त्याने आपल्या गोलंदाजीमधून दाखवला. चला प्लीज वेळेचे भान ठेवा कारण वेळेला खूप महत्व आहे. वेळेचे मात्र महत्व ते वृत्तपत्राला विचारा कारण सकाळी तो मात्र 4 रुपयाने जातो आणि संध्याकाळी मात्र 4 रुपये किलोने जातो. लोअर फुल टॉस इथे मात्र ऑन साइडला फ्लिक केलंय. चेंडू करते हवाई सापर. अक्षयच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. एक आक्रमक खेळाडू मानला जातो आणि तेच मात्र इथे आक्रमकता दाखवितो या मैदानामध्ये तो मात्र अक्षय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटर जाऊन इथे मात्र वाईट स्लोंग होता क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू होते फरार. सीमारेषे पार 4 रन. थँक्यू डीजे. धावसंख्या वाढते. धावसंख्या आली ती 53. 53 लॉस ऑफ 3 विकेट. या 2 चेंडूवर मात्र 10 धावा खर्च केला तर गोलंदाज रोशनने. मागच्या ओव्हरमध्ये मात्र तब्बल 15 धावा खर्च केल्या. या ओव्हरमध्ये मात्र 2 चेंडूवर मात्र 10 धावा खर्च केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन लॉंग लेगच्या दिशेने चेंडू होतोय फरार. सीमारेषे पार 4 रन चौकार. जोरीनं आलो ग तुझे डोंगरा जोरीनं आलो ग तुझे डोंगरा लय गो आई तुझा थँक्यू डीजे. डोंगर. इथे थोडंसं बॅकफुटर आहे वेल्यू टीम आणि थोडंसं एक स्ट्रगल करावं लागेल. या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल आपल्याला. या 3 चेंडूवर मात्र तब्बल 14 धावा कुठल्या गेल्यात. 14 धावा खर्च केला तर गोलंदाज रोशनने. यावेळेस पुलर लेंथ इथे मात्र चेंडू सीमारेषे पार 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. एक नजाकत आपली क्लास मात्र बॅटिंग इथे दाखवतोय. मागच्या टुर्नामेंट मध्ये सुद्धा अशाच प्रकारची कामगिरी आणि या मैदानावर मात्र त्याने 61 धावांची खेळी मात्र उभारली होती. आज मात्र पुन्हा एकदा तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन या मैदानामध्ये उतरताना अक्षय. तब्बल 20 धावा कुठल्या गेल्या. यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री कडे चेंडू फेकून दिलोय आणि चेंडू क्षेत्ररक्षकाला चकून होतोय फरार. सीमारेषे पार 4 रन चौकार.
रमाई चोलिया मै करार माय चोलिया मै करार खसमन टोल मान दिलाय रकुना खसमन टोल मान दिलाय खसमन टोल मान दिलाय थँक्यू डीजे. खरोखरच एक खूपच बॅकफुटर आहे टीम. वेलू खूप दुरून आले. खूप मेहनत घ्यावी लागेल या मॅच मध्ये. एक कलाटे द्यायचे असेल अक्षयची विकेट मात्र कॅरी करावं लागेल. आतापर्यंत तब्बल 24 धावा खर्च केला गोलंदाज वैभवने. यावेळेस बॅकफुटर जाऊन कव्हरच्या दिशेने चेंडू होते फरार. सीमारेषे पार. 4 रन चौकार. थँक्यू डीजे. काय क्लासिंग बॅटिंगचं इथं प्रदर्शन करत असताना देवीदास खरोखर टाळ्या व्हायला पाहिजे या फलंदाजसाठी. आता मात्र 28 धावा या ओव्हर मध्ये मात्र खर्च केल्यात. या ओव्हरच्या संमतीनंतर धावसंख्येला आकार भेटतोय. धावसंख्या 71. 71. लॉस ऑफ 3 विकेट. आपल्या नावाला साजेची अशी कामगिरी करतोय तो अक्षय. तब्बल 6 चेंडू खेळलाय. या 6 चेंडू मध्ये तब्बल मात्र 28 धावा कुठल्यात. गुड बॅटिंग. जर आपल्या संघाला मात्र विजयाचा झेंडा जर इथे या बोरगावच्या नगरीत जर लावायचा असेल तर आपल्याला ही अशी कामगिरी करावी लागेल. ते मात्र अक्षयला 71. 71 धावांचं मात्र टार्गेट आतापर्यंत या 4 ओव्हर मध्ये कंप्लीट केले. गोलंदाज बालकृष्ण. रामभाऊ दुधाले. पाहूया यावेळेस बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न होता आणि पंच आमच्याकडे बोलतात तानाजी ठाकरे सर. आणि एक वाईटच्या स्वरूपात धावसंख्येला आकार भेटतोय. धावसंख्या आली ती 72. 72. थोडंसं स्ट्रगल करावं लागेल. खूप मेहनत घ्यावी लागेल या मॅच मध्ये. आपल्याला थोडंसं कमबॅक करावं लागेल. यावेळेस पुलर लाईनचा चेंडू पाहूया. वाईडिस लोंगाचा क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतोय आणि एक धाव. आणि एका धावाने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या आली ते 73. 73. टोटल टीमची 73 धावसंख्या आतापर्यंत उभारण्यामध्ये यशस्वी झाला. आणि एक मोठासा वाटा, एक मोलाचा वाटा मात्र देतोय तो अक्षय. अजूनही या मैदानामध्ये सज्ज आहे. पाहूया 5 चेंडूवर किती धावा कुठतोय. यावेळेस इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण गुड लेंथ मध्ये चेंडू पडलाय. आणि इथे मात्र चेंडू समजत नाही. इथे मात्र अक्षयला बालकृष्ण. पहिल्या चेंडूवर एक धाव आणि दुसरा चेंडू मध्ये निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी झाला तो बालकृष्ण. फुल्लर लेंथ चेंडू करते हवाई सफर. चेंडू जाते सीमारेषे पार. 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. समोर बॅट्समन. बॉल. चेंडू. ओके. समोर बॅट्समन येतो अक्षय आणि अक्षयला मात्र फुलटच चेंडू. तर याचा परिणाम मात्र भोगावेच लागेल. मागच्या ओव्हरमध्ये मात्र तब्बल 28 धावा कुठल्यात. आणि त्या बॅट्समॅनला मात्र एक फुलटच चेंडू टाकला तो मात्र बालकृष्णने. चुकी झाली. चुकीला मात्र माफी नाही. ते मात्र अक्षयकडून. आणि एक संधी मिळाली होती. ती संधीचा मात्र सोनं करतोय तो अक्षय. एक षटकार मात्र कॅरी करतो अकाउंट मध्ये. पुन्हा एकदा बाहेर निघून इथे मात्र पुन्हा एकदा 30 दशक तोच दरवाजा स्क्वेअर लेग बाउंड्री ला कव्हर करतो चेंडू. सीमारेषे पार. 6 धावांसाठी.
थँक्यू डीजे. काय एक नजाकत भरला या शॉट मध्ये आणि 2 षटकार मात्र लागण्यामध्ये यशस्वी झाला. थोडस बॅकफुटर गेलाय तो गोलंदाज बालकृष्ण. अक्षयने मात्र आता स्वतःच्या वैयक्तिक शैलीत अद्याप मात्र एक धाव सुद्धा मात्र पळून काढलेली नाहीये. हो या दरम्यान इथे मात्र काऊ कॉर्नर रिझल्टला कंप्लीट करतो चेंडू. चेंडू जातो सीमारेषे पार 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. लागोपाठचा तिसरा षटकार या अक्षयच्या बॅट मधून येताना एक शिवरायांची जशी तलवार जशी सलसलते आज मात्र अक्षयची बॅट इथे मात्र सलसलते. 46 धावांचं योगदान. 50 साठी बॅकफुटवर जाऊन पाहूया कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र जेल टिपला फलंदाज बाद. अक्षयच्या रूपाने मात्र चौथा आदरा बसतोय तो मात्र टीम शास्त्रीनगर टीमला. थँक्यू डीजे. खूपच दुरून आलेला संघ इथे मात्र 91 धावा मात्र सेट केल्यात आणि 92 धावांचा टार्गेट इथे मात्र सेट केलं इथे मात्र वेलूक टीमला. टार्गेट मात्र कशा प्रकारे सामोरं जाऊ शकतो वेलूक टीम आणि हा टार्गेट का नाही पूर्ण करू शकत. जर आई वडिलांचा छात्र नसताना सुद्धा अमेरिकेचा बराक ओबामा देशाचा जर राष्ट्रपती होऊ शकतो आणि एक चहाची टपरी चालून आपल्या देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी जर आपल्या देश सांभाळू शकतो आणि आई वडिलांचे आणि बहिणीचे मात्र दागिने गहाण ठेवून डॉक्टर अब्दुल कलाम जर देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो तर हा वेलूक टीम या सर्वांनी जर शून्यात विश्व निर्माण करू शकतात तर आज मात्र हे वेलूक टीम मात्र शून्यात विश्व निर्माण करू शकत नाही का. हा 92 धावांचा टार्गेट इथे मात्र चेस करू शकत नाही का हे मात्र पाहण्यासाठी जाऊया मैदानाकडे. इथे कलमखान गावाचे कॅप्टन कुल अफलातून इथे मात्र सागर जी कापडी सर यांचं इथे आगमन झालंय त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. चला यानंतरचा एक सेकंड राऊंडची बिग फाईट इथे मात्र रंगणार. शिरगाव वर्सेस आंबेला. बॅट्समन चला लाईनअप प्लीज. ओके मिस्टर अंडरस्टँडिंग. चला टॉस उडवायचे. शिरगाव प्रेमी शिवप्रेमी शिरगाव वर्सेस आंबेला. सेकंड राऊंडचा पहिला सामना इथे मात्र रंगणार आहे. चला क्विक लवकरात लवकर. चला निलेश बाबरे मोहन कराले जर कुठे असे कॉमेडी बॉक्स मध्ये संपर्क साधा.
चला ओहो इथे मात्र फुलर लाईनचा चेंडू इथे मात्र शॉर्ट थर्डमॅनचा शतक चेंडू जर्ज करतोय आणि एक सिंगल एका सिंगलने मात्र खातं खोलताय वेलूक टीमचा श्री गणेशा होतोय. चला सचिन चोरगे इथे मात्र आलेले आहेत. आंबेला टीमचा कॅप्टन जर कुठे असेल तर लगेच टॉस उडवण्यासाठी यायचे. एकदा फुल टॉस चेंडू काव कॉर्नर रिजनला कव्हर करतो क्लिअर झाला आणि चेंडू फरार सीमारेषे पार. दोन थँक्यू. तीन चेंडू टाकले 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या. या दरम्यान बॅट अँड पॅड मध्ये चेंडू मात्र समजत नाही हुकचा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र असफल झाला. बॅट्समन समीर. चला आंबेला संघाचा कर्णधार प्लीज रिक्वेस्ट करतो तुम्हाला लवकरात लवकर टॉस का बॉक्स मध्ये यायचे. टॉस उडवायचा कार्यक्रम होणार आहे. स्टेप आउट केलाय सरळ बॅटने केलाय पाहूया क्षेत्ररक्षक जर्ज करतो की काय आणि क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू होते फरार सीमारेषे पार 4 रन चौकार. थँक्यू डीजे. जी सुरुवात मात्र आपल्या टीमला हवी होती ती सुरुवात करण्याचा प्रयत्न मात्र बॅट्समन समीर मात्र इथे करतोय. चला मी महेशजी हंडोरे यांना विनंती करतो की टॉक्स ओढण्यासाठी यायचे. ओहो या दरम्यान इथे मात्र फुलर लेन्सचा इथे मात्र वाईडीस लोंगणला आणि एक सिंगल एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येला एक आकार भेटतोय. धावसंख्या आली ती 11. शिरगाव टॉस जिंकून इथे मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारले. एक ओव्हर झाली. एक ओव्हरच्या समकतेने धावसंख्या आली ती 11. आपल्याला सामना जिंकायचे असेल तर मोठे फटकेबाजी मात्र इथे करावी लागेल. ते मात्र बॅटिंग करत असताना टीम वेलूक ला हॅलो हॅलो गोलंदाज काशीनाथ बॅटिंग मध्ये चांगली अशी कमाली दाखवले आपल्या बॉलिंग मध्ये मात्र इथे क्लास दाखवावे लागेल ते मात्र काशीनाथला. या दरम्यान इथे मात्र गुड लेंथ मध्ये चेंडू होता ओव्हर पिच झाला आणि चेंडू विसावतो मात्र यष्टीरक्षक अक्षयच्या हातामध्ये आणि एक निर्धार चेंडूची सांगता पूर्ण होते. ओहो स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता इथे मात्र प्रयत्न फसला आणि एक निर्धार चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झाला तो काशीनाथ. थोडस बॅकफुटर आहे टीम थोडस स्ट्रगल करावं लागेल. यावेळेस येथे मात्र लिडिंग एज पाहूया जेल टिपला फलंदाज बाद पहिला विकेटचा मोबदला मात्र बॅट्समन समीरच्या रूपानं. एक विकेटचा मोबदला मात्र येथे भोगावा लागला तो मात्र वेलूक टीमला. एक विकेट प्राप्त केली पहिले 2 चेंडूवर मात्र निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी झाला आणि तिसरा चेंडू मात्र एक विकेट कॅरी केली अकाउंट मध्ये तो मात्र काशीनाथ.
यावेळेस रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र प्रयत्न फसलाय आणि एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झाला तो काशीनाथ. आतापर्यंत 4 चेंडू टाकले, पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले, एक विकेट मात्र कॅरी केली तिसऱ्या चेंडूवर आणि एक चौथा चेंडू अजून एक निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी झाला. कालच्या दिवसात आधी गोरेने मात्र एक ओहो पुन्हा एकदा स्टेप आउट केल्याचा आधी गोरे याने मात्र एक मिडानवर टाकली होती. पण आज मात्र पाहूया काशीनाथ पुन्हा एक रेकॉर्ड करतो की काय असं वाटायला लागले. एक विकेट कॅरी केले, 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि या 5 चेंडूमध्ये मात्र एक विकेट. ओहो फुल टॉस, इथे मात्र लिडिंग एज बॅटची कडा बाहेर जातो चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक धावतोय आणि चेंडू मात्र सीमारेषे पार, चौकार. DJ. Hobby, hobby, hobby. थँक्यू डीजे. दोन षटकं मात्र समाप्त झाली. या 2 षटकामध्ये मात्र तब्बल 15 धावा कुठल्या गेल्या. खूप इथे मात्र मोठे स्ट्रोक केलावे लागतील आणि इथे मात्र एक नशिबाची साथ मात्र वेलूक टीमला लागेल, तेव्हा कुठे हा सामना मात्र जिंकू शकतो. ओव्हर द विकेट. पंधरा धावा आतापर्यंत तब्बल 15 टोटल टीमची स्कोर कार्डवर लागलेली 15 धावा. और द विकेट कॉमेडी बॉक्स एंड करणं. यावेळेस इथे मात्र फुलर लाईन, इथे मात्र एक सिंगल वाईडिस लोंगांचा क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतोय आणि एक चिकी सिंगल, एका चिकी सिंगलच्या मदतीने धावसंख्येला एक आकार भेटतोय. धावसंख्या आली ती 16. या दरम्यान इथं मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत तानाजी ठाकरे सर आणि एक वाईडच्या स्वरूपात धावसंख्येला एक आकार भेटतोय. धावसंख्या झाली ती 17. बॅटिंग करत असताना थोडीशी इथं बॅकफुटर आहे टीम वेलूक. या दरम्यान इथे पाहूया एक लिडिंग एज आणि इथे मात्र जेल टिपला काय, इथे मात्र क्लास, एक फिल्डिंगचा नजराना, एक नेत्रदीपक फिल्डिंग कॅच मात्र इथे पाहायला भेटली. ये मुरबाडच्या या शहराला, शहराला ग मुरबाडच्या या शहराला, मुरबाडच्या या शहराला, शहराला गो मुरबाडच्या या शहराला. नाराम भाऊ दूधाले सेनेचा वाघ आला, नाराम थँक्यू डीजे. यावेळेस फुल टॉस, इथे मात्र स्वीप केलंय आणि वाईट लोंगांचा क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतोय आणि एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येला एक आकार भेटतोय. धावसंख्या झाली ती 18. जर आपल्याला सामना मात्र जिंकायचे असेल तर इथे मात्र मोठे फटकेबाजी इथे करावी लागेल बालकृष्णला. यावेळेस इथे पाहूया पुन्हा एकदा लिडिंग एज घेतोय आणि अजून एक जेल टिपला. फलंदाज बाद बालकृष्णच्या रूपाने तिसरा हादरा बसतोय तो वेलूक टीमला.
थँक यू डीजे. यावेळेस इथे मात्र ओरपी चेंडू चेंडू समजत नाहीये आणि चेंडू विसावतो तर मात्र एक लिडिंग एज घेतली आणि एक विकेट मात्र कॅरी केली. आणखीन एक विकेटचं पतन. आता जिथे जितेंद्रजी कराले यांचं इथे आगमन झाले त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. हा. 5 चेंडू टाकले. 5 चेंडू मध्ये विकेट मात्र कॅरी केले त्या 3. ओहो या दरम्यान इथे मात्र एक नशिबाचा चौकार. वाईट +4. 5 धावा इथे मात्र एक लकी चौकाच्या माध्यमातून पाहायला भेटतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. तसं इथे आमचं आगमन झालं ते पांडुरंग बाबरे उर्फ पप्पू त्यांचं सुद्धा मी मंडळकडून हार्दिक स्वागत करतो. तेवीस 23. ओहो या दरम्यान इथे मात्र मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि पाहूया चेंडू क्लिअर करतोय काऊ कॉर्नर रिजनला. चेंडू होतोय फरार सीमारेषे पार 6 धावांसाठी. ड्रिंक्स ट्रॉली. ओके आपण ऐकूया डीजे मास्टर संगीत. चला प्रत्येकाला 2 मिनिटाचा एक ड्रिंक्स ब्रेक दिला जातो. 2 मिनिटं आपले पूर्ण झाले. सामना सुरू. गेम इज ऑन. 12 चेंडू 63 धावांचं समीकरण इथे मध्ये उरलंय. खूप बिकट अशा अवस्थेमध्ये आहे. थोडी अडचण आहे आणि ती अडचण मात्र दूर करावी लागेल. यावेळेस फुल्लर लेनचा चेंडू इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न होता, असफल झाला आणि इथे फलंदाज बेट होतो चेंडू. एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झाला गोलंदाज गौरव. पहिला चेंडू स्वयंसेवक. पाहूया पुन्हा एकदा.
यावेळेस इथे मात्र लिडिंग एज घेतले. चेंडू जर्ज करतोय, कव्हर करतोय मात्र क्षेत्ररक्षक देवीदास आणि एक चिक्की सिंगल. चिक्की सिंगलच्या माध्यमातून धावसंख्येला एक आकार भेटतो. धावसंख्या झाली ती 30. यावेळेस पुन्हा एकदा ते मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पण गतीमध्ये चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करतोय आणि मोठे स्ट्रोक खेळण्यापासून वंचित ठेवतोय तो मात्र गोलंदाज गौरव. हो या दरम्यान लिडिंग एज बॅटची बोट आणि अक्षय मात्र जेल टिपतोय. फलंदाज बाद. आणखीन एक गडी गारद. छाया शहराला शहराला गो मुरबाड छाया शहराला ना राम भाऊ दूध आले सेनेचा वाघ आला ना राम भाऊ दूध आले सेनेचा वाघ आला. थँक्यू. मागचं झालं टॉस. तिथे मात्र शिरगाव संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. एक सेकंड राऊंडची लढत आपल्याला पाहायला भेटेल शिरगाव आणि आंबेला टीम यांच्या मध्ये. ओके चला मॅचकडे बोलूया. यावेळेस बॅकफुटवर जाऊन इथे मारण्याचा प्रयत्न चांगले, पण इथे मात्र असफल झाला आणि गौरव वारंवार मात्र एक निर्धार चेंडूची सांगता करतोय. आतापर्यंत तब्बल मात्र त्याने फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली या षटकामध्ये. यावेळेस स्टेप आउट केल्याचा प्रयत्न होता, इथे मात्र असफल झाला आणि गौरवचं एक मात्र षटक मात्र समाप्त झालं. एक इकॉनॉमिकल षटक मात्र त्याने हाताळलं. फक्त एक धाव खर्च केली ती मात्र गौरवने. आणि थोडंसे एक अडचण आणि या सामन्याची मात्र औपचारिकता ठेवले या वेलूक टीमने. आता मात्र 6 चेंडू आणि 62 धावांचं समीकरण. एक औपचारिकता ठेवले फक्त. 6 चेंडू 62 धावा. ओहो या दरम्यान लिडिंग एज शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतोय देवीदास आणि एक सिंगल. गोलंदाज ओहो या दरम्यान ओव्हरपिच चेंडू होता. इथे मात्र चेंडू समजत नाही फलंदाजांना. चला आंबेले संघाचे प्लेयर ग्राउंडच्या बाहेरून डगआउट मध्ये यायचे. आंबेले संघाचे प्लेयर खेळाडू यावेळेस इथे मात्र फुल्लर लेन खोदून काढण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू समजत नाही. बॅटिंग करत असताना फलंदाज या वेळेस थोडस लेग स्टंपच्या बाहेर पंच आमच्याकडे वळतात तानाजी ठाकरे. या वेळेस येथे मात्र गुड लेंथ मध्ये चेंडू टाकला आणि बॉडी लँग्वेजर इथे मात्र बेदम मारा करतोय तो गोलंदाज भूपेश. ओहो स्टेप आउट केल्याचा प्रयत्न. इथे मात्र लिडिंग एज बॅटची कडा आणि एक सिंगल. ओहो पुन्हा एकदा एक वाईटच्या स्वरूपात अकाउंट मध्ये धाव जमा होते.
चला या इथे स्टेप आउट केलंय काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतोय झेल टिपला फलंदाज बाद आणि एक इथे मात्र विजय झेल टिपलाय तो मात्र काशीनाथ नाही. थँक्यू थँक्यू. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार जो मात्र त्याने एकूण आपल्या संघाला मात्र 48 धावांचं योगदान देऊन आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करून दिलाय तो मात्र अक्षय. आणि हा सन्माननीय पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो ते आमचे मान्यवर रवींद्रजी वारगडे यांना मी आमंत्रित करतो. चला रवींद्रजी वारगडे. त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र अक्षयला द्यायचे. सुपर बॅटिंगचा इथं प्रदर्शन करून आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करून दिले आणि अकाउंट मध्ये तब्बल 48 धावा कुठल्या या फलंदाजाने आणि 48 धावा मात्र फक्त 9 चेंडूंचा सामना केला.